पाहूयात सध्या मातोश्रीवरती चंद्रपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे भेटीसाठी दाखल झालेले आहेत। चंद्रपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे त्याबरोबर वंचित आणि 2 अपक्ष असे 10 नगरसेवक हे आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते आणि त्यासाठी ते दाखल झाले। पुढचं मार्गदर्शन जे उद्धव साहेब करतील तो निर्णय आमचा सर्वांचा राहील। तुमची स्थानिक पातळीवर तुमची भूमिका काय आहे? स्थानिक पातळीवरची भूमिका आमचा पक्षप्रमुख आमची जी भूमिका मांडतील ती भूमिका आमची राहील। परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसमध्येच 2 गट पडलेले आहेत, आता काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार हे 2 गट पडलेले आहेत, काँग्रेसकडनं काही तुम्हाला संपर्क साधण्यात आलाय का? काही संपर्क काँग्रेसकडनं सुद्धा होतोय, भाजपकडनं सुद्धा होतोय, पण असं म्हणतात ना की खायला दिले आणि खाता येत नाही अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे की पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करू। तुमची मागणी काय जर तुम्ही पाठिंबा कोणाला द्यायचं ठरवलं? मागणी अशीच असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष। ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून लढतात आहेत, त्याच भाजपला तुम्ही पाठिंबा देण्यासाठी ऐकून घ्या, एक कसं आहे की सुरुवातीला आम्ही भाजपसोबत होतो, भाजप आमच्यासोबतच होती, भाजप आमच्यासोबतच होती ना। त्यामुळे असं काही नाही आहे की भाजप आणि हे आता तुम्ही बघताय भाजप आणि MIM युती होते। जर महानगरपालिकेमध्ये चंद्रपूरमधील नगराचा विकास करायचा असेल तर ती युती करताना काही गोष्टींना दूर करावं लागेल आणि लोकांचा विकास हा महत्त्वाचा आमचा त्याच्यातला एजेंडा राहील। परंतु चंद्रपूरची ही नांदी म्हणावी लागेल का? जर चंद्रपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप जर एकत्र येत असतील तर हे पुढे भविष्यात देखील असं घडू शकेल? घडू शकतं, का नाही घडू शकत? भविष्यामध्ये काही होऊ शकतात, काही गोष्टी लिखित नसतात, त्या वेळेनुसार घडतात। धन्यवाद। चंद्रपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हे नगरसेवक मातोश्रीवरती आता दाखल झालेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत त्यांची नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।